नमस्कार मैत्रिणींनो, रशूस सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला चिवईची भाजी कशी बनवावी ते सांगणार आहे। ही चिवईची भाजी आमच्या खानदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ही खायलाही खूप छान लागते। याला आम्ही झुणका असं म्हणतो। हा झुणका भाकरी सोबत खूप छान लागतो। यासोबत कढीही खूप छान लागते। तुम्ही हा घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया की चिवईच्या भाजीचा झुणका हा कसा बनवायचा। चिवईची भाजी बनवण्यासाठी पहिले मी तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तुम्ही 2 ते 3 पाण्याने ही भाजी धुवून घ्या। ह्या भाजीला माती खूप असते, म्हणजे हे जमिनीवर एकदम क्रीपर प्लांट आपण म्हणतो ना, त्याच प्रकारे हा वेल असा वाढत जातो। खालच्या खालीच जमिनीला तो असतो, त्यामुळे ह्या भाजीमध्ये मातीचे प्रमाण जास्त असते। म्हणून ह्या भाजीला व्यवस्थितरित्या 4 ते 5 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यातून पाणी पूर्ण निघून जाईल। आता आपण बघूया ह्या भाजीला अजून काय काय इन्ग्रेडियंट लागतात। चिवईच्या झुणक्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, 3 ते 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाचे या प्रकारे कापून घेतलेले आहे। आता आपण ह्या चिवईच्या झुणक्याला फोडणी देऊ। गॅसवर भांडे तपवायला ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम हे मध्यम आहे। त्यात आता 2 पळ्या मी तेल टाकणार आहे। तेल हे तापलेलं आहे। आता आपण त्यात जिरं मोहरी टाकूया। नंतर त्यात लसूण, आता त्यात मिरची टाकूया। मिरच्या ह्या व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला त्यात कांदा टाकायचा आहे। मिरच्या ह्या आता तळल्या गेलेल्या आहेत, त्यात आपण कांदा टाकूया आणि त्याला व्यवस्थित असं हलवायचं आहे। आता आपण यात थोडं मीठ घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये हळद, थोडी जिऱ्याची पूड, त्यानंतर किंचित छोटा चमचा मी इथे तिखट वापरत आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे। कांदा हा तळला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपण भाजी ऍड करूया। आता ह्या भाजीला व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे। आता भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि आपल्याला ह्या भाजीसाठी आता थोडं अर्धा वाटी बेसन आणि अर्धा वाटी ज्वारीचे पीठ लागणार आहे। आता आपण बघूया भाजी ही शिजली की नाही। भाजीची क्वांटिटी किती होती तुम्ही बघू शकता, पण भाजी आता पूर्णपणे मऊ झालेली आहे आणि क्वांटिटी ही तिची कमी झालेली आहे, म्हणजे भाजी ही पूर्णपणे शिजलेली आहे। आता आपल्याला त्यात अर्धा वाटी बेसन म्हणजे चणा डाळचं पीठ हे मिक्स करायचं आहे। आता त्यात अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला ऍड करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या त्याला मिक्स करायचं आहे। व्यवस्थितरित्या भाजी ही कालवून घ्यायची आहे आणि एकदम छानपैकी हे दोघी पीठ त्यामध्ये मिक्स करायचे आहे। आपण भाजी ही व्यवस्थितरित्या हलवलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कांदा ज्या वेळेस टाकला त्यावेळेस आपण त्यात थोडं मीठ टाकलेलं होतं। आता परत आपल्याला त्यावर मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ते कालवायचं आहे। झुणक्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि त्याला मस्तपैकी वाफ येऊ द्यायची आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। झुणक्याला मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि झुणका आता हा तयार आहे। तर झुणका हा इथे रेडी आहे। हा झुणका तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबतही खाऊ शकता आणि त्यासोबत मस्तपैकी कढी
किंवा कैरीचं पन्ह सुद्धा खाऊ शकता। तुम्ही बघू शकता झुणका अतिशय मोकळा असा आलेला आहे आणि खायलाही हा खूप टेस्टी लागतो। जर तुम्हाला ह्या झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।